सकाळचे बरोबर वाजले आहेत 10:15 म्हणजे 10:15च्या आसपास झाले आहेत. वातावरण बघून घ्या, 15 मिनटं पाऊस लागलो तर 15 मिनटं परत ऊन तापता किंवा अर्धा तास जाता पाऊस. तर असं म्हणजे सरीवर सरी लागतात. आता हे व्हाळांका थोडाफार पाणी झाला, जास्त नाही झाला अजून. तर पुरा वातावरण थोडासा भरलेलाच असता पण थोडंसं उखळ देता. तर त्याच्यामुळे आपल्या शेतीची कामं करू भेटतात. ही भरावड सारखी पडतच असतं. ही परत ठेवूची लागतली, कागद मारूचं लागतली. हिचं काम असं अजून म्हणून ठेवला अशीच. बघूया ह्या थोडासा उचलूक आहे. हय धड बसा होती म्हणून हय आपण परत पत्रो लावला एक. आणि असं आपला घर असा कपडे बिपडे सुकत घातलं आहे माझेच. एक नंबर. काय रे बाजारात जाता वाटतं. तर असं जाऊया खाली. आता कशाक जाता ते सांगतो. भात शेतीत जाता. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा सकाळच्या 10:30 पावणे 11 वाजता स्वागत असा. ऊन मागणं येतं बघते तुम्ही. बऱ्यापैकी वातावरण ओपन झालं पण सकाळी अर्धा तास पाऊस चांगलो लागान गेलो. म्हणजे सरीचं पाऊस येताना मगाशी सांगितलं आहे तसं लागान गेलो. व्हाळांचे बऱ्यापैकी ऑलमोस्ट साखळी सुटले, म्हणजे होऊर जाऊक नाही पण साखळी सुटलेत. म्हणजे व्हाळांका निवळ पाणी सुटलं. आता ज्यावेळेस मोठं पाऊस लागतो जोरात तर तेव्हा होऊर येतलो आणि त्याच्यानंतर मासे धरतले. सुरुवातीक तरी आपल्या कुर्ले पकडूक गावतले, म्हणजे खेकडे पकडूक गावतले. तर त्याच्यापुरतं तरी पाणी झाला व्हाळांका सगळ्या आणि बऱ्याच जणांनी पकडले. आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असत तर माहिती असत, म्हणजे पावसात धोधो पावसात कुर्ले पकडला होते. पाऊस चालू होतो तसं सरीने पाऊस येत होता. आता थोडाफार ऊनीला बघूया. भात शेतीची उकळ घालूची रवलेली. मधीत पाऊस गेलो त्याच्यामुळे जमीन झालेली ताट, म्हणजे जमिनीक नांगर लागत नव्हतं. आणि म्हणून आपण आता उकळीक सुरुवात करतो, कारण 2-3 दिवस पाऊस चांगलं लागतं व्हाळांका पाणीला. त्याच्यामुळे तर तरव तर बऱ्यापैकी रुजला. उकळ घालायची, त्याच्यानंतर तरव लावताना दूध घालतो आणि डायरेक्ट चिखल. जोताचा तसा नाही होतं. जोताची भरपूर प्रोसेस असायची. ज्यांका होती जोता त्यांना माहिती असतं. आजच्या व्हिडिओत बघूया कसं काय. आणि बाकीची पण मासेमारीची थोडीफार तयारी रवली आहे ती करूची आहे. पहिले जाऊया उकळ घालतात ते आणि त्याच्यानंतर बघूया. खालच्या 4 वाप्यांची घालून झाली आहे, वरचे रवले. टोटल काहीतरी 20-22 वापे असतील, जास्त नाही, बारीक सारीक डोबली करून. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघ गावतले. चला सुरुवात करूया. आपला घर असा कोकणातला कौलारू असा, पण सिमेंटचा या बाजूक असा आणि आपण स्लॅबचा बांधला. तर या बाजूक असा पाठ पहिला धूप त्याच्यामुळे ह्याची रे लावलेले आहेत. आणि हे पाठ पूर्ण परत एकदा तयार केलेला नाही, तो वाप्यात पाणी जावं सगळा कडे. तर त्याच्यामुळे जाऊया आपण खालती, बघूया. आता अरे झाले वापे थैले उकळ घालून. आता तीच लाईन रवली. हे बघा, ह्यो एक वापर रवलो हा, तो खाली चालू आहे. खाली 4 वापे आहेत आणि ह्याच्यानका उकळ घातलेली आहे. बघा भाजी वगैरे बरीचशी रुजलं आहे तुमका दाखवेल. तर जेवढे पड वापे आहेत ना तर ते असे बेकार दिसतात. लावून झालं ना एकदा काही चांगले दिसतले छान. तर हे 2 वापे नांगरूचे रवले आहेत. बाकी झाला ऑलमोस्ट खालचं. थोडंसं आपल्याकडे सुके असतं, म्हणजे इतकी हिरवळ नसतं. पण पावसात जर बघूची सोय आहे ना एकदम जबरदस्त वाटतं. आणि भात शेती लावून झाली की आणखी चांगलं दिसलं. हे बघा, शुभमचे पप्पा येईल उकळ झालं. तर बाकी यायला झाला सगळा. आणि तिकडचे 4 रवलेत वापे, दाखवू तुमका. हे बघा. तर अशी जी रोपं आहेत ना ही आपण लावू शकता. प्युअर गावठी सायलो, नर्सरीतनं आणूची गरज नाही. तो एक दाखवलं आहे तुमका. पकडे तर भरपूर कचऱ्यासारखे असतात. हे बघा, ह्यो दुसरं. हे बघा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे तुटलो काय 10, 11, 12, 13, 14, 15 असत. 7 HP तो ट्रॅक्टर आहे, म्हणजे पॉवर ट्रेलर किसान क्राफ्टचं. तर मंडळी पाठीमागे नये निलो असा पप्पा असत आणि मी असे. पाठीमागे शुभमचे पप्पा असत. तर शुभम येतो थोड्या वेळानं. 4 ते 5 वापे उकळूचे रवले. बाकीचे त्यांनी उकळ घातले मी दाखवले म्हणजे का. आणि भाजी वगैरे रुजली आहे ती पुढच्या व्हिडिओत दाखवतोय. पण सध्या तरी आपल्या ह्या उतरून समीरकडे कडाप्पा आणू घेतो. त्याचं काही व्हिडिओ शूट करू भेटतो नाही, त्याचे कडाप्पा पोचवचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण मिरगाच्या माशांची सोय करताना, म्हणजे मेड वगैरे पुरुची पाळणी केला ना तर ती लावूक जागा लागतात मेड वगैरे. तर ते काय अटकवसाठी मेड वगैरे पुरुची आहे, ती कॉन्क्रीट घालूतात थोडक्यात. तर बघूया त्याच्यानंतर होत. आधी ह्या बघता कितपत होतं, त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला. संध्याकाळचे वाजलेत 5-6:15च्या आसपास झाले असलेले. थापी असा, खोरा असा, छत्री असा आणि पाठीमागे घाम्याला.
तर घाम्याला तसा कॉन्क्रीटचो माल जाता आपण आता जय किव घातला ना तर ती मेड थोडीशी हलता गदगदा आणि पाळणा आपल्याक तेकाच बांधूचा मासे तडतले तर त्याच्यामुळे तर आपल्याक फिट करूचा लागतला पहिली गोष्ट म्हणजे. नाहीतर कधी म्हणजे होऊर येताना इतक्या जबरदस्त पाणी असता सगळा घेऊन जात खालीपर्यंत. तर त्याच्यामुळे आपल्या कधी पाणी व्हायचं निवळत हिला व्हायला रे. पाऊस नाही लागलो तर होईत बरं. तर थंय जाता खायचा वारचा जाग्यावर जातो आणि बघूया दाखवते तुमका. आधी मेड परफेक्ट करूया मग त्याच्यावर आडो बांधायचो. आडो म्हणजे जे का पाणी आपल्याला बांधायची येता तर मेडीत अडकवचा. हे वाट डेंजर आहे बघ. पायाखाली बघू तुला त्याच्यात कोण चावला तरी समजायचा नाही. तसं पाणी बऱ्यापैकी निवाळलं असा कुर्ले पण गावतीच असा रावा होया मस्तच गावतले. नाही आता नाही सुकता खाली पर्यंत गेला पाणी आता. चला इतकी शॉर्टकट असा किंवा काही जास्त लांब नाही आपलं म्हणजे वर हातीत ना बोकडा. हे बघा माल आणला कॉन्क्रीटचं आणि ती मेड आधी बघा. हे तोडू काय होते रे दिंडे कोई तो हानो काय होतो हानो काय म्हणजे. या बाजूक बराचसा पाणी गेला आपल्याकडे आता हळूहळू चालू झाला. ह्याच्यातला वर मासे चढतले ते आपल्याला भेटतले म्हणजे गावतले आयला भेटतले त्या भेटतले ते दिंडे तोडूचे आहेत. आणि ही मेड आहे बघा येल बघ केदो तोडलो वर तो तशी झालेली फिट इतक्या नाही होता अवघात. हिच्या खालती फक्त कॉन्क्रीट होत होता. ह्याच्यात आपलं कनाक बसतला म्हणजे हे शीज बांबू राडू असं लागतलो त्या खेरावर आणि ह्याच्यावर आणि त्याका पाणी लटकवतला. बघूया चला कनाक असा आहे बघा. म्हणजे हेच असतं ना बांबू तर त्याच्यापेक्षा साधारण जाडीक असता आणि काटो असतात ते काय बघा कणकीक काटो असता हे बघा. तर कणकीचा बेटा तोडून ओढत नाही तुटक्या होतं त्याच्यामुळे ह्या करता आपल्या एक वर पाळणा बांधा खोया बघा बऱ्यापैकी उंच. आता ह्या पण पुरता काय नाही काय माहिती बघूया एकटंच चाललो घेऊ. चला आता नेऊन आड बघूया. त्याच्याकडे कोयतो देऊ नको धड नाही तू चला हे रस्तो कधी तुमका दाखवून असतं चेतनच्या घराकडे. चेतनचा पाटला आहे ना इकडनं आपल्या स्टॉपवर रस्तो गेलो डायरेक्ट. चला ह्या पण त्या दिवशी तोडलेला. अरे चल काय पहिल्यांदा बघतो कॅमेरा. चला स्टॉपवर रसिक प्रेक्षक जन आहेत. हे बघा आपलं तिथो असा वाडीचो मेन रस्तो. इकडे घोडगे इकडे नरडवा इकडे आपला घर. माका माचे होय माका माचे दे त्याला तली येतो लय नाही ते होते हो मरता काय. चला असं वाटलं बघा वातावरण एकदम. फक्त आता तरवो लावून झालो काय बरं वाटेल. तरवो लाही पर्यंत आपलं टेन्शन पाणी अरे याच्यात ते डोळ्यात घाले बघून तर पाऊस चांगलं पैकी म्हणजे सुरुवात झाली आता परत एकदा अर्ध्या तासाने. आता काम होता कानाक तोडून थंय ठेवला. आता बघूया आता नेऊ काय किती पुरतं आता बघूया. पुरा व्हाया अशी आशा असा जास्त काय लांब नाही आपलं व्हाळ पण तो बघूया. हे एकटं तोरू घेऊ तो विचार करू नको पारच्या. हे धर भाऊ एका तोड बघूया. हडेचा आणि हडेचा मुळसून मार आहे ना तितक्या आडिया गेला तर पुरतला आराम. बघू बघू का रंकाला ते हडी दाखव हडी दाखव ना. आमका 2 तास लावतले ते होई दाखव हडी. अरे होई दाखव ना हडी. आडो टाकला मग ह्याच्यावर ना पाणी लटकवतला आपण वाटता पुरा. बघूया थैले झाडे मारूचे थैले मारला बघा.
ह्या बघा हे कॉन्क्रीट घातलं जाम करून टाकला आता सुकला ना काय जाम होताला वर चिरो लावला त्याच्यामुळे पूर्ण पेका हालाची नाही आता संध्याकाळपर्यंत पुरा सुका अरे आयता वाया निला ना त्याच्यात बांधा काय मग ते नाही तर रशियर ॲडजस्ट करू काय पाळण्यामध्ये हे बघा काय इकडे तुम्ही 2 रात्री राहू शकता अजूनपर्यंत तरी लिकेज नाही अजिबात आहे बघा फक्त वरनं पाणी पडता मासे फक्त त्याला जबरदस्त त्या खडाक ढकलू तर लागा खाली बघूया आता डिपेंड करता वर माहिती मग काटवान टाकू नको नाही तर येपर्यंत मरा होईल आणि तर व्हावता बघूया बऱ्यापैकी काम झालं होतं राखान भागवती आज फारशा कापतले म्हणजे 15-20 मिनिटांनी एक रपट येत असतात अजून कुर्ले गावले असते पण काय सांगता येत नाही नो गॅरंटी बघूया चला तर संध्याकाळी काहीतरी नाही गेला तर खेकडे खेकडे बिकडे पकडू नाही तर काय जाऊला आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्की सांगा आवडलो असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतील भेटूया का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय